नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गावरान चवीचं झणझणीत चुलीवर अंड्याचं कालवण. बघा, आतापासून आपल्या चॅनलवरती पारंपरिक पद्धतीचे गावाकडचे चुलीवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे पटकन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. बघा, इथे आपण चूल पेटवून घेतलेली आहे. बघा, अंड्याचं कालवण बनवण्यासाठी आपली ही घरची देशी अंडी आहेत. बघा, ही अंडी आकाराने छोटी असतात. अंड्यामध्ये बघा आपण अंडी शिजण्या इतकं पाणी टाकून देऊया. बघा, अंड्याच्या वरती आपण एक बोट इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. चूलसुद्धा आपली छान पेटलेली आहे. त्यावरती अशा पद्धतीचा तवा ठेवून दिलेला आहे. अंड्याचं पातेलं चुलीवरती ठेवून दिलं. त्यामध्ये बघा 1 चमचा आपण मीठ टाकलेलं आहे आणि त्यावरती झाकण ठेवूया. मीठ टाकल्यामुळे बघा अंडी आपली छानरित्या शिजली जातात. अंडी आपली 5 ते 7 मिनिटात शिजतात. तोपर्यंत आपण अंड्याचं कालवण बनवण्यासाठी मसाला तयार करून घेऊया. सुकं खोबरं घेतलेलं आहे, लसणाच्या पाकळ्या, अद्रक, जिरे आणि कोथिंबीर हे सर्व आपण मसाला घेतलेला आहे. बघा, इथे अद्रकचा 1 इंच तुकडा घेतलेला आहे आणि 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे आपण पहिलं वाटून घेऊया. बघा, व्यवस्थित असा अद्रक आपण चेचून घेतलेला आहे. अद्रक चेचल्यामुळे बघा सर्व व्यवस्थित असा रस उतरला जातो आणि त्यामुळे अंड्याचं कालवण एकच नंबर होतं. बघा, अद्रक आणि लसूण छान असा बारीक आपण इथे पाठ्यावरती वाटून घ्यायचा आहे. बघा, आपण पाठ्यावरती मसाला वाटल्यामुळे त्यामुळे बघा भाजीची चव अप्रतिम अशी होते. बघा, अद्रक आणि लसूण छान असं वाटून झालेलं आहे. त्यामध्ये बघा 1 चमचा इथे आपण जिरे घेतलेले आहे. जिरे आपण गरम करून घेतलेले आहेत, त्यामुळे पटकन वाटले जातात. बघा, जिरेसुद्धा आपण छान असे बारीक होईपर्यंत इथे वाटून घ्यायचे आहेत. जिरे गरम केल्यामुळे बघा पटकन ते वाटले जातात. बघा, अद्रक आणि लसूणमध्ये जिरेसुद्धा आपण वाटून घेतलेले आहेत. इथं बघा अर्धी वाटी आपण इथे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. ते सुद्धा आपण पाठ्यावरती ठेवून दिलं. कोथिंबीर बघा आपण देठासकट घेतलेली आहे. देठसुद्धा घ्यायचे, त्यामुळे पाठ्यावरती छान अशी कोथिंबीर वाटली जाते. बघा, व्यवस्थित असं मिक्स करून देऊया आणि पाठ्यावरती आपण हे मसाला वाटून घेऊया. पाठ्यावरती मसाला वाटल्यामुळे भाजीची चव अप्रतिम होते आणि बोटं चाटून पुसून खाली इतकी चविष्ट सर्व भाज्या होतात बरं का. त्यामुळे बघा पारंपरिक पद्धतीने आपण जेवण बनवतो ती पद्धत एकच नंबर आहे. पाठ्यावरती बनवलेल्या जेवणाची चव अप्रतिमच लागते. त्यामुळे बघा पूर्वीच्या काळी पाठ्या वरवट्यावरती मसाला वाटून जेवण बनवायचे. त्यामुळे बघा छान असं उत्तम जेवण बनायचं. बघा, अशा पद्धतीने इथे आपण खोबरं आणि कोथिंबीरसुद्धा वाटून घेतलेलं आहे. कोथिंबीरच्या पण देठसुद्धा वापरायचे आहे. त्यामुळे बघा भाजी कोथिंबीरचा देठामध्ये सुद्धा रस असतो. त्यामुळे बघा कालवण छान असं चविष्ट होतं. बघा, अशा पद्धतीने इथे खोबरंसुद्धा आणि कोथिंबीरसुद्धा आपण सर्व मसाला अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे. मसाला वाटताना आपण ह्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकलेला नाही. अद्रकमध्ये, लसणामध्ये, कोथिंबीरमध्ये पाण्याचा अंश असतो. त्यामुळे बघा मसाला वाटताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. थोडंसं तुम्हाला वाटलं तर थोडंसं पाण्याचा हबका तुम्ही मारू शकता. बघा, अशा पद्धतीने इथे बारीक असा मसाला वाटून घेतलेला आहे. हा मसाला मी एकत्र गोळा करून घेतलेला आहे. बघा, एका साईडला एका भांड्यामध्ये ठेवून देऊया. बघा, पाठ्यावरती थोडंसं पाणी टाकून हा पाटा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. बघा, मसाला वाटल्यामुळे बघा सर्व मसाल्याचा अर्क पाठ्यावरती उतरलेला असतो. त्यामुळे पाटा स्वच्छ धुवून आपल्याला पाटा अशा पद्धतीने पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि हे आमटीमध्ये पुन्हा आपल्याला मी सांगतेच पुढे हे केव्हा टाकायचं आहे. बघा, इथे पाटासुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. हे मसाल्याचं पाणी आपल्याला पुढे वापरायचं आहे. तोपर्यंत बघा 5 ते 7 मिनिटात अंडी आपली शिजलेली आहेत. अंड्यातलं आपल्याला गरम पाणी काढून द्यायचं आहे आणि अंड्यामध्ये बघा आपल्याला पाणी टाकून द्यायचं आहे. बघा, अंड्यामध्ये शिजताना आपण मीठ टाकल्यामुळे अंडी आपली 5 ते 7 मिनिटात छान अशी मऊ शिजली जातात. अंड्यामध्ये बघा शिजताना मीठ टाकायला विसरायचं नाही. त्यामुळे बघा अंड्याचं ठलपार पटकन कवच निघलं जाईल. बघा, अंड्याच्या वरचं ठलपार इथे सर्व काढून घेतलेले आहेत. ठलपार काढून घेतलेल्या अंड्याच्या वरती बघा चाकूने अशा पद्धतीने आपल्याला काप करून घ्यायचे आहे. त्यामुळे अंड्याचं कालवण, अंड्याचा मसाला आहे तो अंड्यामध्ये आतपर्यंत जाईल. त्यामुळे बघा अंड्याचं कालवण खाताना चवीला अप्रतिम असं लागेल. बघा, अशा पद्धतीने अंड्याच्या वरती आपण सर्व अंड्याला अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत. बघा, चुलीवरती आपल्या आता कढई ठेवून देऊया. बघा, कढई गरम झाल्यावरती त्यामध्ये बघा 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावरती त्यामध्ये बघा 2 मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. कांदा सुद्धा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 मोठा टोमॅटो पण टाकलेला आहे. टोमॅटो बघा मऊ होईपर्यंत आपल्याला टोमॅटो तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. टोमॅटो तुम्ही पाहू शकताय, टोमॅटो आणि कांदा छान असा मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे. त्यामध्ये बघा पाठ्यावरती वाटण करून घेतलेला आपण जो मसाला आहे तो तेलामध्ये टाकायचा आहे.
पाट्यावरती बारीक करून घेतलेला मसाला तेलामध्ये टाकून व्यवस्थित असा मिक्स करून देऊया. हा मसाला बघा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये बघा सुक्या खोबऱ्याचा वापर केल्यामुळे बघा मसाल्याला अजून छान असं तेल सुटतं. मसाला छान असा व्यवस्थित आपला परतलेला आहे. वरती तेलसुद्धा पाहू शकताय. त्यामध्ये बघा अर्धा चमचा हळद पावडर टाकलेली आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता. बघा एक इथं मोठा चमचा मी झणझणीत कालवण बनवण्यासाठी 1 चमचा इथे लाल तिखट टाकलेला आहे. बघा व्यवस्थित असं लाल तिखट हळदसुद्धा आपण व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून देऊया. हा मसालासुद्धा छान व्यवस्थित तेलामध्ये परतला तर कालवणाची चवसुद्धा उत्तम लागते. बघा थोडंसं पाणी आपण टाकलेलं आहे, त्यामुळे कसा मसाला व्यवस्थित असा शिजला जाईल. बघा मसाला शिजताना बघा मसाल्याच्या वरती तेल आलं की त्यामुळे मसाला छान असा शिजला आहे समजून जायचं. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मसाल्याच्या वरती भरपूर असं तेल आलेलं आहे, त्यामुळे मसाला कसा छान असा व्यवस्थित शिजलेला आहे. बघा मसाला छान शिजला तर कालवणसुद्धा चवीला अप्रतिम लागतं. इथे शिजवून काप करून घेतलेले अंडे आपण टाकलेले आहेत. बघा मसाल्यामध्ये अंडी आपण 1 ते 2 मिनटं छान अशी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. नंतरच आपल्याला गरम करून पाणी टाकायचं आहे. गरम करून पाणी टाकल्यामुळे बघा मस्त अशी कालवणाच्या वरती तरीसुद्धा येते आणि चवीला कालवण अप्रतिम लागतं. जेवढं कालवण हवं आहे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. बघा त्यामध्ये बघा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. छान अंड्याच्या कालवणाला उकळी आलेली आहे. बघा अंड्याचं कालवण थोडंसं मला रबरबीत हवं होतं, त्यामुळे थोडंसं मी आटवून घेतलेलं आहे. कसलं भारी चमचमीत मस्त झणझणीत अंड्याचं कालवण आपलं तयार झालेलं आहे. चवीला अप्रतिमच लागतं. चुलीवरच्या जेवणाची चव बघा कितीही मोठ्या हॉटेलमध्ये खावा, मस्त चुलीवरच्या जेवणाची सर कुठल्याही हॉटेलला येणार नाही. मस्त असं झणझणीत आपलं चमचमीत अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे. तुम्हाला अंड्याचं कालवणचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चला धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.